शिवसेना जिल्हा प्रमुख, नगरसेवक तथा विभागीय अध्यक्ष, शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना एस.टी. युनिट अमोल बापू शिंदे तसंच नवनिर्वाचित नगरसेवक अनिकेत पिसे यांचा सोलापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजय संपादन केल्याबद्दल एस.टी. महामंडळाच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रीय कर्मचारी सेना एस.टी. युनिट सोलापूर विभागातील सोलापूर आगार विभागीय कार्यालयातील विभागीय कार्यशाळा या युनिटमधील सर्व पदाधिकारी व सदस्य बांधव यांनी अमोल बापू शिंदे यांचा सत्कार केला। अमोल बापू शिंदे यांचे सर्व कर्मचारी बांधवांना आवश्यक असेल तेथे अनमोल सहकार्य लाभते, त्यामुळे आम्ही सर्व अमोल बापू शिंदे यांच्या पाठीशी खंबीर कायम उभे राहू अशा भावना मनोगतामध्ये अनेकांनी व्यक्त केल्या। राष्ट्रीय कर्मचारी सेना एस.टी. युनिट सोलापूर विभागास अमोल बापू शिंदे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष, तडफदार व कार्यक्षम विभागीय अध्यक्ष लाभल्याने राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या सभासद सदस्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचं अनेकांनी सांगितलं। कामगार क्षेत्रातील भगव्या वादळाचा झंझावात अमोल बापूंच्या नेतृत्वात असाच कायम राहील अशी ही ग्वाही अनेकांनी दिली। यावेळी अमोल बापू शिंदे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि कामगाराच्या पाठीशी आपण सदैव तत्पर राहू असं आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं। आणि आज मला जरी जबाबदारी दिली हे आधी मला वाटते पिसे महाराज या पदावर काम केलेलं होतं आणि ते जोडी आणि आता माझ्याकडे जबाबदारी उद्या कदाचित कोणतरी असेल, पण या सगळ्यामध्ये आपला ऐकून घेणारा माणूस असला पाहिजे आणि आपल्या मागे उभं राहणारी भूमिका असली पाहिजे। या उद्देशानं मी गेली 1 वर्ष झालं अतिशय प्रामाणिकपणे तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न केलेला। आजचा जो सत्कार आहे ते मी असेल, अनिकेत दादा असेल, आमच्या सपाटेताई असतील, प्रियदर्शन साठे असेल, या 4 शिवसेनेच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी प्रचंड आमच्या यशामध्ये तुमचा वाटा आहे हे मी जाहीर सांगतो। कारण मला ज्या पद्धतीचे मोठ्या प्रमाणात मतं पडली, जरी मॅड तुम्ही म्हणलात की मी कामाच्या व्यस्ताने बघितलं नसेल तरी मला माहित आहे, कारण हा रिझल्ट दिसतंय। रिझल्ट हा माझ्या एकट्याचा नाही आहे, तर आपण सगळ्यांनी केलेल्या कामाचा आणि कष्टाचा आहे असं मला आवर्जून सांगावं लागेल। कोणतेही काम असू द्या, तुम्ही कधी हात द्या, कधी मी ऑफिसला 11 ते 2 या वेळेत बसलेला असतो। आता आणि सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही विषयाचं काम असू द्या, आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर नक्की करतो आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर यश त्याला प्राप्त होत आहे, हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे। त्याच्यामुळे आपण खास करून मी एवढं सांगतो की मेडिकलच्या विषयामध्ये आपल्या ऑफिसच्या लोकांनी फायदा घेतला पाहिजे, कारण मेडिकलचे विषय तुम्हाला माहिती आहे की नोकरीत तुम्ही आज तुमच्या काही जवळच्या लोकांना मला वाटतं मेडिकल क्लेम लागू असेल, पण बऱ्याच असे लोक आहेत तुमच्यासोबतचे की तुमच्या घरातले असतील, तुमचे काका असतील, मामा असतील, या लोकांना योजना मिळत नाही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। संघटना म्हणून जे काही करावं लागेल ते अतिशय ताकदीने तुमच्या सोबत राहून येणाऱ्या काळामध्ये करू। 5 वर्षात आमच्यासाठी मतदान हे आशीर्वाद असतात, त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून देऊन तो आशीर्वाद दिलेला आहे। आता 5 वर्ष तुमच्यासाठी राबण्याची जबाबदारी आमची आहे आणि येणाऱ्या काळात त्या पद्धतीनं काम नक्की करू। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।